जागतिक पातळीवर स्पर्धा करू शकतील अशा मोठ्या 3 ते 4 कर्जदाता बँका निर्माण करण्याचा भारत सरकारचा प्रयत्न असून त्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलीनीकरणाची आणखी एक फेरी राबवण्याचा विचार सुरू असल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली आहे। या मुद्द्यावर महिन्याच्या अखेरीस बैठकीमध्ये चर्चा होणार आहे असे समजतंय। याआधी 2020 मध्ये सरकारी बँकांची संख्या 27 वरून 12 वर आणण्यात आली होती। आता ती संख्या आणखी कमी करण्याचा विचार केला जातोय। तर सरकारी बँकांचं महाविलीनीकरण होणार का असा सवाल उपस्थित झालाय। 12 बँकांच्या 3 ते 4च बँका होण्याची शक्यता आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, यूसीओ बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब अँड सिंध बँक, या 12 बँकांचं महाविलीनीकरण होणार का असा सवाल आहे। 1969 ला न्यू बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँकेमध्ये विलीन झाली। 2008 ला स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र एसबीआय मध्ये विलीन झाली। 2010 ला स्टेट बँक ऑफ इंदोर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीन झाली। 2017 ला स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ पतियाला, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर आणि भारतीय महिला बँक एसबीआय मध्ये विलीन झाल्या। 2018 मध्ये विजया बँक आणि देना बँक बँक ऑफ बडोदा मध्ये विलीन झाल्या। 2020 ला अलाहाबाद बँक इंडियन बँकेत विलीन झाली। 2020 ला ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक पंजाब नॅशनल बँकेत विलीन झाली। 2020 साली आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक युनियन बँक ऑफ इंडियात विलीन झाली। 2020 मध्ये सिंडिकेट बँक कॅनरा बँकेत विलीन झाली।